अमंगलकरण वीतरागीया नमो ताई जाते वै अरहंतादिमहान परिमंगल करियो महाग्रंथ करण कोसार जाते लेखनाथ सब आवे जपदरा आवे जपदरा। मोक्ष मार्ग प्रकाश आचार्य पंडित चौधरी ने लिखलेला हा ग्रंथ आहे। 6वा अधिकार कुदेव गुरु कुधर्म का प्रतिषेध। मिथ्या देवादिक भजे हो गए मिथ्या भाव सजत नको ताचे भजो निर्हित देत तुझा। इस प्रकार अन्य भी बहुत से कुधर्म के अनुय कहाँ तक कहे जहाँ विषय कषाय बढ़ते हो और धर्म मानते हो सब कुधर्म जानना। या ठिकाणी विषय कषाय वाढत असतील रागाधिक वाढत असतील ते सगळे कुधर्म। कारण जिनधर्मामध्ये एक रागाधिक मिटवण्याचं प्रयोजन आहे, वितराग भाव प्रगट करण्याचं प्रयोजन आहे। आणि जे केलं असताना आलं समजलं रागाधिक वाढतील रागाधिकाचं पोषण होईल तर ते सगळे कुधर्म आहे। ज्याच्यामुळे रागाधिक मिटतील मंद पडतील ढिले पडतील रागाधिकाच्या अभावाचं श्रद्धान होईल ते श्रद्धान सम्यक दर्शन आहे आणि तो धर्म आहे। इथून धर्माची सुरुवात होते। त्याने श्रद्धांतर करा। धर्म कशाला म्हणतात? रागाधिक मिटवण्याचं जे श्रद्धान आहे असं श्रद्धान म्हणजे रागाधिकाची रुची सोडून त्या ठिकाणी वीतरागतीची रुची करे त्याप्रमाणे श्रद्धान करे तर सम्यक दर्शन प्राप्त होईल म्हणजे धर्म प्राप्त होईल। त्यांनी श्रद्धानामध्ये स्फोट असेल तर तुझ्या रागाधिक भावाला धर्म मानत असेल शुभ भावाला धर्म मानत असेल दयादानाधिकाला धर्म मानत असेल तर तू विपरीत धर्म मानतोय। जिनेंद्र भगवंताने सांगितलेला धर्म असा नाही। त्या ठिकाणी पापभाव त्याला पुण्यभाव मानेल तरी विपरीतता पुण्याला धर्म मानेल तरी विपरीतता त्या ठिकाणी वीतराग भावाला धर्म मानेल तर यथार्थता। पापाला पाप जाणे पुण्याला पुण्य जाणे पुण्यामुळे धर्म होत नाही पाप पुण्य दोन्हीचा अभाव करेल तर वीतराग भाव उत्पन्न होतील तर धर्म प्रगट होईल। पहिले असं श्रद्धा त्याप्रमाणे ज्ञान आणि त्याप्रमाणे पुण्य पापाचा जेवढ्या अंशाने अभाव होत जाईल तेवढ्या अंशाने धर्म प्रगट होत जाईल। ठीक आहे। देखो काल का तो जैन धर्म में भी कुधर्म की प्रवृत्ति हो गई है। जैन मत में जो धर्म पर्व कहे है वहाँ तो विषय कषाय छोड़कर संयम रूप प्रवर्तना योग्य है। जैन धर्मामध्ये देखील काय सांगितलं काल दोषामुळे कुधर्माची प्रवृत्ती वाढत चालली। कुधर्माची म्हणजे राग द्वेष वाढवणे कुधर्म म्हणजे त्याने राग द्वेषाची प्रवृत्ती वाढत चालली त्या ठिकाणी मिथ्या मान्यतेची प्रवृत्ती वाढत चालली आहे। जैन मत में तो धर्म पर्व कहे है वहाँ तो विषय कषाय छोड़कर संयम रूप प्रवर्तना योग्य है। जैन धर्मामध्ये जितके धर्म पर्व सांगितलेले आहेत जसे लक्षण पर्व दीपावली पर्व आणि जे जैनांचे सण आहेत ते कसे आहे विषय कषायाला सोडून संयम रूपाने प्रवर्तन करण्याचे पर्व आहे।
उसे तो ग्रहण नहीं करते और व्रतादिक का नाम धारण करके वहाँ नाना श्रृंगार बनाते हैं, इष्ट भोजनादिक करते हैं, कुतूहलादिक करते हैं, वह कषाय बढ़ाने के कार्य करते हैं, जुआ आदि महान पापरूप प्रवर्तते हैं। जैन धर्माचे पर्व कसे आहे, तीर्थयात्रा कशा आहे, त्यामध्ये वितराग भावाचं पोषण करण्याची गोष्ट सांगितलेली आहे आणि त्या ठिकाणी विषय कसे आहे तो पोषण करेल, रागद्वेषाचं पोषण करेल, शृंगारादिक करेल, भोजनादिक करेल, कुतूहल वगैरे वाढवेल, कषाय वाढवेल, तर त्या ठिकाणी काय झालं, तो सगळा धर्म झाला। तथा पूजादि कार्य में उपदेश तो यह था कि सावध्य लेशो बहुपुण्य राशो दोषाय नालम गणिता विशिष्य उज्जम दिनम स्वार्थ यथो जनस्य सावध्य लेशो बहुपुण्य राशो दोषाय नालम कणिका विशिष्य न दूषिका शीत शिवांगुराशो। स्वयं स्तोत्रामध्ये त्या ठिकाणी वासुक पूज्य तीर्थंकराची स्तुती करत असताना 58वा श्लोक आलेला आहे त्या ठिकाणी की जय तथा पूजनादि कार्यों में उद्देश्य तो यह था कि सावध्य लेशो बहुपुण्य राशो दोषाय नालम, बहुत पुण्य समूह में पाप का अंश दोष के अर्थ नहीं है। त्याचा अर्थ काय आहे की खूप पुण्याचा ढीग असेल ढेर, त्याच्यामध्ये थोडंसं पाप असेल तर ते त्याच्यामध्ये त्याचा दोष नाही, याला घेऊन तो काय करतो, पापच पाप करतो, पुण्य करतच नाही। अर्थ काय आहे, खूप पुण्याचा ढीग असेल आणि त्यामध्ये पापाचा थोडासा अंश असेल तर दोष नाही। हे श्रावकासाठी आहे, मुनींच्यासाठी नाही, आलं लक्षामध्ये। परंतु या अर्थाला घेऊन त्या ठिकाणी तो काय करेल, पापच पाप करेल आणि पुण्य काही करणार नाही, किंवा थोडंसं पुण्य करेल आणि पाप अधिक करेल। बरोबर प्रमिला बाजूने विचारला होता हा श्लोक। तर या ठिकाणी बहुत पुण्य समूहों में पाप का अंश दोष के अर्थ नहीं है। खूप पुण्य समूहामध्ये श्रावक पापाचं काम गृहदारस्थ असताना खूप करतो, एवढ्यासाठी जे टाळून मंदिरात येतो, धर्मकार्य वगैरे करतो, ते कशासाठी, पाप टाळण्यासाठी, आलं लक्षामध्ये। त्यामध्ये पुण्य समूहामध्ये पापाचं थोडं, त्याच्यामध्ये अष्टद्रव्य आणणं, बाकीचे त्या ठिकाणी व्यवहारिक कार्य करणं, त्यामध्ये थोडी हिंसा आहे, परंतु पुण्य अधिक असलं पाहिजे त्या ठिकाणी। आणि खूप पापाचं कार्य करेल कशाय राग त्या ठिकाणी शृंगार नृत्य वगैरे याच्यामध्येच तो त्या ठिकाणी तर पाप कार्य अधिक आणि पुण्य अल्प। तर बहुत पुण्य समूहों में पाप का अंश दोष के अर्थ नहीं है। इस छल द्वारा पूजा प्रभावना आदि कार्यों में रात्रि में दीपक से व अनंत काय के संग्रह द्वारा व अयत्नाचार प्रवृत्ति से हिंसादि रूप पाप को बहुत उत्पन्न करते हैं और स्तुति भक्ति आदि शुभ परिणामों में नहीं प्रवर्तते, वो थोड़े प्रवर्तते। या ठिकाणी याला घेऊन ते काय करतात की छलद्वारा हे वाक्य घेऊन सावध्य लेशो बहुपुण्य राशो, मग रात्रीमध्ये जेवाय लावणे, अनंत काही वगैरे संग्रह करणं, अयत्नाचार प्रवृत्ती, मंदिरामध्ये सर्व प्रवृत्ती यत्नाचार पूर्वक असली पाहिजे। कारण या ठिकाणी आपण जो आलेला आहे तो पुण्य कमवण्यासाठी आलेला आहे, त्या ठिकाणी पापाचा क्षय करण्यासाठी आलेला आहे। जिनेंद्र भगवंताने सर्व पापभावाचा क्षय केलेला आहे आणि ते आपल्या पापभावाचा क्षय करण्यामध्ये निमित्त कारण आहे। हे जाणून या ठिकाणी सर्व बाबतीत सावधानता आणि असावधानता प्रमाद आहे, तेच पापाचं कारण आहे। प्रमाद त्या ठिकाणी प्रयत्नपूर्वक सगळ्या क्रिया झाल्या पाहिजे। जदम चरे जदम चित्ते जदमासम जदम शये जदम गुंजेज्य भासेज्य एवं पावम न बज्जे। विचार आहे हे भगवान मला पाप कसं लागणार नाही, तर तू सावधानतापूर्वक क्रिया कर, मी काय करू की ज्यामुळे मला पाप बंद होणार नाही। तर तुझ्या परिणामामध्ये सर्वत्र सावधानता जर असेल सर्वत्र तर तुला पाप बंद होणार नाही। खाताना पिताना उठताना बसताना बोलताना चालताना सर्व क्रिया करताना जदम चरे जदम चित्ते जदम आसम जदम शये जदम गुंजेज्य सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, दोन चार दिलेलं नाही, सगळ्या जितक्या म्हणून क्रिया करतो आहे त्या सर्व क्रिया करताना जर तुझ्या परिणामामध्ये सावधानता असेल त्या ठिकाणी तर तुला पाप बंद होणार। मंदिरामध्ये जर आल्यानंतर प्रत्येक क्रिया आपली कशी असली पाहिजे, सावधानतापूर्वक असली पाहिजे, प्रमादाने रहित, इकडे तिकडे लक्ष। तत्वात सूत्रामध्ये एकच सूत्र दिलेले, प्राण व्यपरोपण हिंसा असं नाही सूत्र केलेलं आहे। प्रमत्त योगाचा शब्द लावलेला आहे, नुसतं प्राण व्यपरोपण हिंसा असं नाही लावलं। मग डॉक्टर देखील
पेशंटला तपासत असताना त्या ठिकाणी तो मरेल तर त्याला प्राण विप्रोपणाचं पाप लागायला पाहिजे, पण त्या ठिकाणी नाही लागत है ना. तरी तर प्रमत्त योग त्या ठिकाणी प्राण वाचवण्याचे त्याचे भाव आहे. प्राण वाचवत असताना देखील त्याचे प्राण गेले असं होतं ना. पुष्कळ वेळा जीवाला वाचवत असताना त्याचे प्राण जातात, तिथे काही जीवाला मारण्याचे भाव नसतात त्या ठिकाणी. तर प्रमत्त योगा आणि एखाद्या वेळेला जीवाला मारण्याचे पण भाव म्हणजे असावधानता असते त्या ठिकाणी. प्रमादी योग असतो आणि त्या ठिकाणी जीव जगला तरी त्याला पाप लागतो. प्रमादी योग आहे ना, असावधानता. जीव जरी मेला नाही, समेतांमध्ये पण गाथा आले मरतू या जीव मरो अथवा मरो जगो त्या ठिकाणी अयदाचारस्य अयत्नाचारवाला आहे त्या ठिकाणी त्याला पापबंध निश्चित आहे. जो यत्नाचारी आहे त्याला पापबंधन नाही. आणि जीव मरो अथवा न मरो याच्यावर अवलंबून नाही त्या ठिकाणी. यत्नाचार अयत्नाचार त्याच्यावर अवलंबून आहे. किती आहे अयदाचारस्य बंधाधिकार असेल नाही. जीव मरो अथवा न मरो मन स्रोत आहे ना. दोनशे 62 अध्यवसीदेन बंधो सत्ते मारे उमा व मारे ऐसो बंध समासो जीवाणुश्चयनयस्त मारो वन मारो मारो वन मारो जीव को हो बंध अध्यवसान से यह बंध का संकेत है तुम जान लो परमार्थ से. जीव को मारो अथवा न मारो, कर्म बंध तो अध्यवसान से ही होता है. यह निश्चय से जीवन के बंध का संकेत है. अपने कर्मों की विचित्रता के वश से वृत्तियों की प्राण का विपरोपण मुझसे जीव कदाचित हो कदाचित न भी हो तो भी मैं मारता हूँ ऐसा अहंकार जब से भरा हुआ हिंसा का अध्यवसाय ही निश्चय से उसके बंध का कारण है. क्योंकि निश्चय से स्वर के प्राणों का विपरोपण रूप प्रभाव किसी अन्य के द्वारा किया जाना शक्य नहीं है. त्यामुळे मी ज्या जीवाला वाचवतो त्याप्रमाणे जगवतो हा पण भाव हिंसेचं कारण आहे. आणि तू काय करू शकतो? त्या जीवाला मारू पण शकत नाही, त्याप्रमाणे जगवू पण शकत नाही. मी त्या जीवाला सुखी करतो, मी त्या जीवाला दुःखी करतो. हां हां सांगितलं हां हां आपल्या स्वरूपाला नाही जाणलं तर त्या ठिकाणी हिंसाच आहे. व्यवहाराने ही अहिंसा म्हटली जाते. शुभभाव आहे, त्याला वाचवण्याचे जे परिणाम आहे ही अहिंसा आहे, वाचवण्याचे परिणाम. परंतु त्यामध्ये आपल्या जीवाचा जो घात होत आहे की मी वाचवतो, आपल्या स्वरूपाचं भान नाही, ही हिंसा. हिंसा आणि अहिंसा काय आहे? अहिंसा परमो धर्म. जैन धर्म अहिंसा परमो धर्म आहे. पण जैन कुलामध्ये उत्पन्न होऊन जैनांची अहिंसा जैनांना माहीत नाही. त्या ठिकाणी आपल्या आत्मपरिणाम हिंसन हेतुत्वात सर्वमेव हिंसेच्या
ज्या ठिकाणी आपल्या आत्मपरिणामाचा घात होतो की सर्व हिंसाच आहे. आपल्या परिणामामध्ये रागद्वेष उत्पन्न होता, त्यामध्ये कोणाचा घात झाला? मंदिरात आला, नीट पाहून चालला, सगळं केलं, पण आतमध्ये रागद्वेष केले, आपल्या परिणामाचा घात केला, आपल्या आत्म्याचा घात केला. आपला आत्मा पण एक जीव आहे ना, षट त्या ठिकाणी. ज्या जीवाला मिथ्यात्व आणि कषाय भाव ज्याने सोडलेले नाही, तो जीव षटकाय जीवाचं रक्षण करत असून देखील तो षटकाय जीवाची विराधना करणारा आहे. सांगितलं, ज्या जीवाने मिथ्यात्व आणि कषाय भावापासून आपल्या चैतन्य स्वभावाचं भिन्न अनुभवन केलेलं नाही, तो जीव षटकाय जीवाचं रक्षण करत असताना देखील तो षटकाय जीवाची विराधना करणार आहे. कारण षटकाय जीवामध्ये आपला पण जीव आला ना, मग तू पहिल्यांदा आपल्या जीवाचं रक्षण करायला शिक, तर तू दुसऱ्या जीवाचं रक्षण करू शकते. तुला तुझ्या जीवाचं रक्षण करता येत नाही, तू अन्य जीवाचं रक्षण कसं करणार? अन्य जीवाच्या रक्षणामध्ये निमित्त कसं बनणार? म्हणून पहिल्यांदा आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी ते जे विकारी भाव आहेत त्याच्यापासून आपल्या चैतन्य स्वभावाला भिन्न जा. माझ्या चैतन्य स्वभाव अनवद्य आहे, त्याचा कोणी घात करू शकत नाही. घात करण्यामध्ये माझेच परिणाम कारणीभूत आहे, राग द्वेष. हॅलो, आणि ते कारण त्याच्याद्वारे कर्माचा कोणालाही भक्ती म्हणा, म्हणजे जो काही सत्रावत आहे आपला प्रतिभावाला, पुन्हा सांगितलं सत्रावत, पुन्हा सांगितलं सावेसाचे गुण सावेची मुली, अनुरासुतीला सर्वे सर्वांना देखील भक्ती मिळू शकते. या प्रकारच्या मार्गाने तो आपल्या स्वभावाला जाणेल त्याला भक्ती उत्पन्न होणार. जो स्वभावाला जाणणार नाही त्याला भक्ती कशी उत्पन्न होणार? मोबाईल छानपैकी स्तुती वगैरे म्हणतो की नाही? मोबाईल छान स्तुती वगैरे म्हणतो, त्याला भक्ती होते की नाही? तो मोबाईल खूप छान भक्ती करतो आहे, छान आवाजात, असं आपण म्हणत नाही. आमचा मोबाईल छान आवाजामध्ये भक्ती करतो असं म्हणत नाही. त्या ठिकाणी आमचा मुलगा, आमची मुलगी छान आवाजात भक्ती करते असं म्हणू, पण आमचा मोबाईल छान आवाजात भक्ती करते सांगतो. हां आपल्या आत्मस्वभाव जिनेंद्र भगवंतांना पाहणं, आपल्या स्वभावाला पाहणं आणि त्यांचं सांगितलेलं तत्व जाणून आपल्या तत्वाचा निर्णय करणं, त्यावेळेला भक्ती उत्पन्न होते त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी या कर्मारण्यातून निघून आनंदमय महालामध्ये तो पोचतो. कर्मारण्यात आहे ना, ते फक्त ओळाली ना त्या ठिकाणी, की आनंदधामामध्ये तो पोचतो. शेती भावस्तोत्रामध्ये 8व्या श्लोकामध्ये दुसरी ओळखी आली ना, कर्मारण्यात त्या ठिकाणी. हा कर्मरूपी अरण्यामधून अंधकारातून तो बाहेर पडून आनंदमय त्या ठिकाणी निजधामामध्ये पोहोचतो. भक्तीच्या द्वारे त्याचं फळ पण लगेच सांगितलं. त्याच्याजवळ काय होतं तर कर्मरूपी अंधकारातून अरण्यातून तो बाहेर निघून आनंदधामामध्ये तो पोहोचतो. हां, भक्तिमुक्तीदाता, भक्तिमुक्ती देणारी आहे त्या ठिकाणी. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याने युक्त असली तीच भक्ती असू शकते. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य नाही, विश्वास नाही त्या ठिकाणी, जिनेंद्र भगवंतावर विश्वास नाही, जिनेंद्र भगवंताच्या स्वरूपावर विश्वास नाही, आपल्या स्वरूपाचा निर्णय नाही, तर तू कोणाची भक्ती करणार? ज्याची भक्ती करतो त्याचं स्वरूप माहीत नाही, ज्याच्यासाठी भक्ती करायची आहे त्याचं स्वरूप माहीत नाही. दोन गोष्टी आहेत ना, ज्याची भक्ती करायची त्याचं स्वरूप पण माहीत असलं पाहिजे, आणि ज्याच्यासाठी जी भक्ती करायची त्याचं स्वरूप पण माहीत असलं पाहिजे, तर भक्ती होईल. अन्यथा भक्ती कशी होईल? त्याचं पण स्वरूप माहीत नाही, सगळे भक्ती करतात म्हणून मी पण भक्ती करतो त्या ठिकाणी. पण ज्याची भक्ती करायची त्याचं स्वरूप काय आहे, आणि ज्याच्यासाठी जी भक्ती मी करतो आहे त्याचं स्वरूप काय आहे, ह्या दोन गोष्टीचा निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. तर सावध्य लेशो बहुपुण्य राशो त्या ठिकाणी, बहुत पुण्य समूहों में पाप का अंश दोष के अर्थ नहीं है. इस चल द्वारा पूजा प्रभावनादि कार्यों में रात्रि दीपक से व अनंत कायादि के संग्रह द्वारा व अयत्नाचार प्रवृत्ति से हिंसादि रूप पाप तो बहुत उत्पन्न करते हैं, और स्तुति भक्ति आदि शुभ परिणामों में नहीं प्रवर्तते, वो थोड़े प्रवर्तते हैं. सो वहाँ नुकसान बहुत, नफा थोड़ा या कुछ नहीं. तसं आहे त्या ठिकाणी. सगळ्या बाबतीत लावायची या ठिकाणी.
की व्रत उपवास केले, त्या ठिकाणी अयत्नाचारपूर्वक त्या ठिकाणी हे कार्य केलं, पूजा भक्ती केली नाही, स्वरूपाचा विचार केला नाही, स्वाध्याय केला नाही, बस उपाशी राहिला दिवसभर, संक्लेश परिणाम क्लेश केले, म्हणजे पाप जास्त आणि पुण्य कमी असं होईल. तीर्थयात्रेला गेला, त्या ठिकाणी मंदिराकडे गेलाच नाही है ना, किंवा गेला तर लगेच दर्शन करून बाहेर पडला, पूजा वगैरे जाऊन केलीच नाही, स्मरण केलं नाही. त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी बाकीची कामं खूप केली, त्या ठिकाणी इतर विषय कशा उत्पन्न करणारे त्या ठिकाणी, आणि जे त्या ठिकाणी आपल्या स्वरूपाला जाणण्यामध्ये निमित्त होते त्यांचं स्वरूप जाणलं नाही, स्वतःचं स्वरूप जाणलं नाही, त्याचं चिंतन मनन केलं नाही, तिथला इतिहास जाणला नाही, इथून कोण मोक्षाला गेले, कसे मोक्षाला गेले, का मोक्षाला गेले, त्यांनी काय केलं, त्याचं काही स्मरण केलं नाही, तर पुण्यबंध पण होणार नाही. या हेतूसाठी आलेला तो हेतू बाजूला राहिला आणि बाकीचं कार्य करत राहिला. पहिल्यांदा ज्या हेतूने आपण बाहेर पडलो घरातून ते कार्य पहिलं केलं पाहिजे आणि नंतर दुसरं कार्य केलं. ज्याच्यासाठी आपण आलो त्या ठिकाणी काय, आपण जर खरेदीला गेलो पुण्याला मुंबईला, त्याच्या खरेदीच्या हेतून गेलो ना, आणि जाऊन पिक्चर बघत बसेल तर बघू त्यातनं वेळ मिळाला तर खरेदी करू, असं कधी करत नाही. तसं या ठिकाणी तीर्थयात्रेला गेला आणि तिथं जाऊन बघू आता बाकीचे प्रेक्षणीय स्थळं वगैरे बघू, त्यातनं वेळ मिळाला तर दर्शन करू असं म्हणेल तर प्रयोजन कळलं नाही त्याला, तर नुकसान बहुत नफा थोडा. ऐसे कार्य में तो बुरा ही दिखना होता है. त्याच्याद्वारे तर त्याचं बुरच होईल, वाईट तर वाईट होईल, चांगलं तर होणार नाही. तथा जिन मंदिर तो धर्म का ठिकाणा है. बघा अजून सांगताय, जिन मंदिर तर धर्माचं ठिकाण आहे, वहाँ नाना कुकथा करना, सोना इत्यादि प्रमादरूप प्रवर्तते है, तथा वहाँ बाग बाड़ी इत्यादि बनाकर विषय कषाय का पोषण करते हैं, तथा लोभी पुरुष को गुरु मानकर दानादिक देते हैं, वो उनकी असत्य स्तुति करके महंतपना मानते हैं, इत्यादि प्रकार से विषय कषायों को तो बढ़ाते हैं और धर्म मानते हैं, परंतु जिन धर्म तो वीतराग भाव रूप है, उसमें ऐसी विपरीत प्रवृत्ति काल से देखी जाती है. धर्मच लोकांना लहानपणापासून मुलांवर जे संस्कार झाले पाहिजे. मंदिरात चाललेलं आहे, धर्म करण्यासाठी चालू आहे, धर्म म्हणजे काय, धर्म कसा होतो, आपल्या परिणामाने होतो, वितराग भावाने होतो, आपण लक्ष कोणीकडे दिलं पाहिजे त्या ठिकाणी, हे सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत ना त्या ठिकाणी. जिन मंदिर तो धर्म का ठिकाण आहे, तिथं तर हे धर्माचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी नाना कुकथा करणं, आपण गप्पा गोष्टी मारत बसू वगैरे, कोण आलं कोण गेलं कुतूहल करत बसू, सोना इत्यादि रूप प्रवर्तते है, वहाँ बाग बाड़ी इत्यादि बनाकर विषय कषाय का पोषण करते है. बस नाना प्रकारचे त्या ठिकाणी सजवणं वगैरे, बाग बाड़ी वगैरे लावून त्या ठिकाणी विषय कषायाचं पोषण करतात. तथा लोभी पुरुष को गुरु मानकर दाना भी देते हैं, वो उनकी असत्य स्तुति करके महंतपना मानते हैं. आणि त्यांची असत्य स्तुती करून, स्तुती तर कशाची करायची, स्तुती करण्यायोग्य गुण कोणते हे पण माहीत नाही. जे वैराग्य वगैरे, दया, सत्य, अहिंसा, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य है ना, तप, त्याग, हे स्तुती करण्यायोग्य गुण आहे, त्याची तर स्तुती करणार नाही. आणि अन्य गुण आहेत ते स्तुती करण्यायोग्यच नाहीत ना, आणि त्याची स्तुती करत बसेल तर बघा ना त्या ठिकाणी पाहण्यायोग्य, स्तुती करण्यायोग्य काय आहे हे पहिले निर्णय करा. 3 लोकांमध्ये पाहण्यायोग्य अरिहंत भगवान आहे, पंच परमेश्वरी आहे, कारण ते सुखाचं कारण आहे. आणि ते सोडून दुसरं चित्र पाहत बसेल तर त्याला दुसरं चित्र पाहण्यामध्ये रस असतो आणि अरिहंत भगवंतांना पाहण्यामध्ये रस नसतो, पंचपरमेश्वरींना पाहण्यामध्ये रस नसतो. अरे पाहण्यायोग्य 3 लोकांमध्ये एक वस्तू आहे फक्त, अरिहंत परमात्मा. आले लक्षात, कारण त्याच्यामुळे महान पुण्याचा बंध होतो त्या ठिकाणी, सर्व दुःखाचा नाश होतो, सर्व सुखाची प्राप्ती होतो. आणि त्याला सोडून तू अन्य पाहत बसला तुझी पाप नाहीच करणारं, ताप नाहीच करणारी एक वस्तू या जगामध्ये भवा ताप. तर या ठिकाणी पर्यंत भगवान आहेत पाहण्यायोग्य, स्तुती करण्यायोग्य, वचन उच्चारण्याचं असेल, स्तुती करण्यायोग्य पंचपरमेश्वरी आहेत, पर्यंत भगवान आहेत. त्यांची स्तुती न करता तू दुसरं तिसरं हे चांगलं आहे ते चांगलं आहे, त्याचे गीत गात बसतील तर त्या वस्तू कुठून आणल्या, हे दागिने कुठून आणले, ही साडी कुठून आणली, कपडा कुठून आणला, त्याचीच तुला महिमा येते.
तू ते कोणाची स्तुती करतोय मंदिरात येऊन? स्तुती म्हणजे शब्दांची स्तुती, महिमा आली ना त्याची. महिमा आणण्यायोग्य, स्तुती करण्यायोग्य अत्यंत परमात्मा आहे. आणि तिथे येऊन तुला पर पदार्थाची महिमा येत असेल तर तुझी बुद्धी उलटी पडलेली आहे. तर या ठिकाणी येऊन बघा, जिनमंदिरामध्ये येऊन त्या ठिकाणी जिनेंद्र भगवंतांना जाणणं, पाहणं, त्यांचा उपदेश ऐकणं, त्याप्रमाणे आपल्या आत्मस्वरूपाचा निर्णय करणं, या ठिकाणी वितराग भावाची वृद्धी करणं, हे पुण्यबंधाचं कारण आहे. याचं नाव धर्म आहे. रागाची रुची कमी करणं, रागाच्या रुचीचा अभाव करणं आणि वितरागतीची रुची करणं, हे सम्यक दर्शनाचं कारण आहे. तुझी रागाची रुची पण कमी होत नसेल तर वितरागतीची रुची कशी करणार? आणि सम्यक दर्शन होण्यापासून अजून किती दूर आहे. तुला रुची रागामध्ये पडलेली आहे आणि तुझा धर्म वितराग आहे, तर धर्म कसा प्राप्त होईल? रागाची रुची करून आपल्या स्वभावाला जाणणं असताना सम्यक दर्शन प्रगट होतं, त्याचं नाव धर्म आहे. कषायाची रुची कमी करून रागभाव कषाय भाव आहे, कषाय मिटवण्याचं श्रद्धान ठेवून घरातून मंदिरात आलं पाहिजे. कषाय मिटवण्याचं श्रद्धान करेल आणि वितराग भाव प्रगट करण्याचं श्रद्धान करेल तर त्याला धर्म प्रगट होईल, अन्यथा धर्म प्रगट होणार नाही. बाकी तर किती पण क्रिया करेल, क्रियेने काय होणार आहे त्याच्यामध्ये हे आलं ना, तरी क्रियेने काय होत आहे. कितवा नंबर होता? संवर अधिकारामध्ये 200. किती 18, 218. दोनशे 8-9. हां, 18 संवर अधिकाराचा श्लोक आहे. इथं वळीने घेतलेले आहे त्याच्यात या पुस्तकात. सम्यक दर्शनादि पर्यायों का कोई भी करता हरता नहीं. ज्ञानदृष्टि चरित्राणि हीयन्ते नाक्षगोचरे क्रियन्ते न च पूर्वाध्ये सेव्यमाने अनारतम् उत्पद्यन्ते विनश्यन्ति जीवस्य परिणामिनः तथा स्वयं स दाता न परतो न कदाचन. हे महत्त्वपूर्ण महासिद्धांत त्याच्यामध्ये स्थापित केलेला आहे. तरी काय सांगितलेलं आहे? स्पर्श इंद्रियादि इंद्रियों के विषयों को भोगने से सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान एवं सम्यक चारित्र रूप पर्यायों का हरण अर्थात नाश नहीं होता. निरंतर जिसकी सेवा की गई है ऐसे सच्चे गुरु भी अपने शिष्य में सम्यक दर्शन आदि पर्यायों को उत्पन्न नहीं कर सकते. स्पर्श आदि इंद्रियों के विषयों को भोगने से सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान एवं सम्यक चारित्र रूप पर्यायों का अनंत अर्थात नाश नहीं होता है ना. स्पर्श वगैरे इंद्रिय त्या ठिकाणी म्हणजे स्पर्श, रचना, घ्राण, चक्षु वगैरे इंद्रिय आहेत, त्यांना भोगल्याने सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र नष्ट होतं काय? बरेच चक्रवर्ती जो पाहायला पाहिजे होतं, त्यांनी 96,000 स्त्रियांशी विवाह केला होता. हां, त्या ठिकाणी क्रियेने काय होत आहे, तुझे परिणाम त्या ठिकाणी जिनकी निरंतर सेवा की गई है असे सच्चे गुरु भावलिंगी मुनिराज त्यांच्या सतत सेवेने सम्यक दर्शनादि पर्याय उत्पन्न होत नाही. त्या ठिकाणी परिणमनशील जीव की एक सम्यक दर्शनादि पर्याय स्वयं से उत्पन्न होती है और स्वयं विनाश को प्राप्त होती है. ह्या पर्याय परिणमनशील द्रव्यामध्ये उत्पन्न होतात. परिणमनशील आत्मा त्या ठिकाणी स्वयं आत्मा आहे, त्या पर्याय आहे ते दुसऱ्या कोणी करत नाही, तर स्वतःच्याच द्वारे त्या उत्पन्न होतात, स्वतःच्या परिणामाने उत्पन्न होतात. एखादा भोग भोगणार नाही, स्पर्श, रस, गंध, वर्ण वगैरेचे त्या ठिकाणी आहे ना, स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय वगैरेचे, पण भोगण्याचे जे भाव आहेत त्याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये सुख आहे, ही मान्यता त्याचं सम्यक दर्शन नष्ट करते आहे. न भोगता देखील असं होतं ना, जंगलात जाऊन बसलेलं आहे, डोळे बांधून बसलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुख आहे अशी जी बुद्धी आहे त्याच्यामुळे त्याचं सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र नष्ट होतं केवळ बुद्धीनं त्या ठिकाणी. आणि गुरूंची सेवा वगैरे करायला मिळाली नाही, परंतु या ठिकाणी सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र रत्नत्रय आहेत, त्याचे धारक जे जीव आहेत तेच आपल्याला सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याच्या प्राप्तीमध्ये निमित्त पडू शकतील. स्वतः जर मी माझं स्वरूप जाणेल तर सम्यक दर्शन उत्पन्न होईल. अशा परिणामाच्या द्वारे
काही न करता सम्यक दर्शन उत्पन्न किडीचे जीव करतात ना, नारकी जीव कोणाची सेवा करायला जातात, कोणाची पूजा भक्ती करायला जातात, तिथे त्याच्याद्वारे मान्यतेचा निषेध केलेला आहे. याच्याद्वारे मी पराच्याद्वारे मला सम्यक दर्शन प्राप्त होईल, पराच्याद्वारे मला मिथ्यात्व प्राप्त होईल, आत्म्याची पर्याय इथं पुन्हा भावार्थ वाचतो. इसलिए जीव द्रव्य भी सम्यक दर्शनादि पर्यायों का दाता व करता हरता नहीं है, न कोई परिवृत्ति इस सम्यक दर्शनादि पर्यायों का उत्पाद व व्यय करता है. स्वयं जीव द्रव्य पण या सम्यक दर्शनाधिकाचा दाता नाही. त्या जीव द्रव्याचा आश्रय करेल त्या जीवाच्या पर्यायामध्ये सम्यक दर्शन उत्पन्न होतं. आणि परद्रव्य त्याचं हनन करण्यामध्ये समर्थ नाही. जीवाची पर्याय जर परद्रव्याचा आश्रय करून त्याच्यामध्ये सुख माने तर त्याच्या सम्यक दर्शनाचं हनन होतं. स्वतःच्या परिणामाने इथं बसल्या बसल्या त्या ठिकाणी मंदिरात बसलाय, पण मान्यता काय आहे? धनसंपत्तीमध्ये सुख आहे, पैसा अर्ध्यामध्ये सुख आहे, विषय भोगामध्ये सुख आहे, ही मान्यता आहे की त्याचं सम्यक दर्शन प्रतिसमयाला हनन करते, नष्ट करते. बसलाय तर विकरा की भगवंता पुढे अलग नसते. परंतु मान्यता आणि मान्यता एक क्षण बदल तर सम्यक दर्शन तुला प्रगट होईल की याच्यामध्ये कशामध्ये सुख नाही, ते माझ्या सुखाचं कारण नाही. आणि वस्तुता पण असं आहे त्या ठिकाणी परद्रव्य आपल्या सुखदुःखाचं कारण नाही, पण याची मान्यता आहे की परद्रव्य सुखदुःखाचं कारण आहे. धनसंपत्ती अनुकूल साधन सामग्री मला सुख देणारी आहे, ही तुझी मान्यता तुझं सम्यक दर्शन घात करते. भोगने रूप परिणामों से सम्यक दर्शनादि का नाश नहीं होता. यह कहकर आचार्य ने कर्मधारा और ज्ञानधारा दोनों का एक साथ रहने में विरोध नहीं है, इस विषय का खुलासा किया है. ज्ञानधारा आणि कर्मधारा, कर्म होता आहे त्या ठिकाणी पूर्वोपादित कर्माच्या उदयामध्ये संयोग प्राप्त होत आहे, पण आतमध्ये परिणाम भिन्न आहे, त्याच्यामध्ये सुख नाही. हे परद्रव्य आहे, त्याच्यामध्ये आनंद पण नाही आणि दुःख पण नाही. अशा प्रकारे याचं खुलासा केलेलं आहे. पहा एकदा हा 208 आणि 9 त्याच्यामध्ये योगसार प्राकृतमध्ये. तर परद्रव्यामुळं आपलं भलं बुरं नाही, आपल्या परिणामाने आपलं भलं बुरं. तसं धर्म देखील परद्रव्याने होत नाही, तर आपल्या परिणामाने होतो. आणि पुण्य परद्रव्यामुळे, धनसंपत्तीमुळे पुण्य होतं. पुण्य कशामुळे? पुण्य पण धनसंपत्तीमुळे होत नाही, आपल्या परिणामाने. आलं लक्षात? हां, परिणाम परलक्ष असतील तर पुण्य पाप होतं, पण परद्रव्याने नाही. त्या ठिकाणी धर्म होतो. त्या ठिकाणी धर्म काय, पुण्य काय, पाप काय, त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टीचा निर्णय करणं आवश्यक आहे. आणि पुण्य पापाचा अभाव करेल तर धर्माची प्राप्ती होईल, अन्यथा धर्माची प्राप्ती होणार नाही. लोभी पुरुष को गुरु मानकर दानादि देते हैं, उनकी असत्य स्तुति करके महंतपणा मानते हैं. असत्य स्तुती पण कशासाठी करायची? लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं वगैरे म्हणून त्या ठिकाणी आपलं नाव घ्यावं, त्या ठिकाणी सभेमध्ये आपलं नाव घेतलं की आपण मोठे झालो, अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याच्यासाठी महाराजांच्या जवळ जायचं, त्यांना नाना गोष्टी सांगायच्या, गावातल्या गोष्टी सांगायच्या, आणि मग यांनी नाव घेतलं, आपलं महाराजांनी घेतलं की आपण खुश व्हायचं. अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये मोठेपणा मानायचा. हे पाप बंधाचं कारण आहे की पुण्य बंधाचं कारण आहे? एवढं मला सांगा. सरळ पाप बंधाचं कारण आहे. आणि याला हे म्हणणार मी धर्म केला, माझं नाव महाराजांनी घेतलं, इत्यादी प्रकार से विषय कषायों को तो बढ़ाते हैं और धर्म मानते हैं. अशा प्रकाराने विषय कषायांना तर वाढवितात आणि त्याच्यामध्ये धर्म मानतात. परंतु जिनधर्म तो वीतराग भाव रूप है. जिनधर्म कसा आहे? धर्म किती केला ही गोष्ट गौण आहे. पहिले तू धर्माचं श्रद्धांतर, वीतराग भावच धर्म आहे, राग भाव धर्म नाही. रागाच्या अभावाचं नाव धर्म आहे. मग धर्म करण्यासाठी आला तर पहिल्यांदा रागाच्या अभावाचं श्रद्धान घेऊन ये. मान्यता ही माझ्यातला सर्व रागभाव कसा मिटे. तीव्र रागभाव सोडून आला, आता मंद रागभाव होतोय, तो मंद रागभाव पण धर्म नाही, वीतराग भाव धर्म आहे. जिनेंद्र भगवंताने पूर्ण वीतराग भाव धारण केलेले आहे. पंचपरमेष्ठी वीतराग भावाचे धारक आहे. आणि त्यांच्यामध्ये आपण कोणाला नमस्कार करतो? वीतराग भावाला नमस्कार करतो. पंचपरमेष्ठीतून कॉमन फॅक्टर बाजूला काढायचा झाला तर कोणता काढणार?
शुद्ध उपयोग म्हणजे वीतराग भाव. नाव वेगवेगळे आहे. शुद्ध उपयोगाचं नाव वीतराग भाव आहे. एक न्यायक भाव आहे त्या ठिकाणी, परम पारणामिक भाव आहे, चैतन्य पारणामिक भाव आहे आणि तो कॉमन फॅक्टर आहे आणि त्यालाच आपण नमस्कार करतो त्या वीतराग भावाला. कशासाठी? राग वाढविण्यासाठी, राग मिटवण्यासाठी आणि वीतराग भाव प्राप्त करण्यासाठी. कारण सुखाचं कारण पण शुद्ध उपयोगच आहे, वीतराग भाव आहे. शुभ अशुभ उपयोग दुःखाचं कारण आहे आणि शुद्ध उपयोग सुखाचं कारण आहे. म्हणून शुद्ध उपयोग धर्म आहे, वीतराग भाव धर्म आहे, शुभाशुभ भाव दुःखाचंच कारण आहे. कमी दुःख जास्त दुःख पण आहे दुःखाचं कारण, ते बिलकुल सुखाचं कारण नाही. अशा प्रकारे अनुभवच करा. रागभाव तीव्र असेल तर तीव्र दुःख आहे, रागभाव मंद असेल तर मंद दुःख आहे, पण दुःख आहे. आणि रागभावाचा अभाव असेल तिथंच सुख आहे. तुम्ही जर भगवंताचं दर्शन करा, पहा, त्यांना अवलोकन करा, चित्तामध्ये धारण करा. ते सुखी का आहे? अनंत सुखी आपण म्हणतो ना, अनंत सुखी का आहे? तर याने वीतराग भाव प्रगट केलेले आहे. पूर्ण शुद्ध उपयोगाच्या द्वारे आपल्या शुद्ध तत्वाचा आश्रय केलेला आहे. म्हणून हे परम सुखी आहे. मी काय केलं पाहिजे सुखी बनण्यासाठी? हां, तोच मार्ग राग भावाचं अभाव करण्याचं श्रद्धान आणि राग भावाचं मिटवण्याचं श्रद्धान आणि वीतराग भावामध्ये धर्म माना. या ठिकाणी उसमें ऐसी विपरीत प्रवृत्ती काल दोषते देखी जाती है. परंतु या ठिकाणी मंदिरात येऊन वगैरे राग भावाचं पोषण करण्याची प्रवृत्ती कशामुळं चालत आली? काल दोषामुळे. काल दोषामुळे अशाच योग्यतेचे जीव उत्पन्न होतात. धर्म कालावर दोष केला म्हणजे या काळामध्ये बहुसंख्य जीव नरककिरींच्या गतीतून आलेले असतात आणि तिथून नरककिरींच्या गतीतून इथं आलेले असतात. त्यांच्यावर संस्कार तर पूर्वीचे नसतात त्या ठिकाणी. आणि इथं पण या काळामध्ये त्या ठिकाणी प्रायः बहुतेक जीव कुठून येतात? नरककिरींच्या गतीतून येतात अनंत त्या ठिकाणी. आणि तसेच संस्कार घेऊन येतात, तशाच प्रकारचं आचरण करत असतात, तशाच प्रकारच्या क्रिया करतात, कशाय भावच करतात आणि प्रायः बहुतेक जीव पुन्हा नरककिरींच्या गतीलाच प्राप्त होतात. थोडेसे जीव जे तत्वज्ञानी आहेत, धर्माचं स्वरूप जाणतात, कीर्तनशासनमध्ये पण आलेलं आहे, काले कलिर्वा कुलशाशे युवा. तर कलुषित आशय आहे, खोटे संस्कार घेऊन आल्या कारणाने कलिकाल आहे त्या ठिकाणी. आणि त्यामुळं धर्म काय आहे, सत्य धर्म काय आहे, सुखाचं कारण काय आहे, हे शांत चित्ताने काळ काय करत नाही, त्याच्यावर आरोप आला काल दोषामुळे. आणि अशाच योग्यतेचे जीव इथं उत्पन्न होतात म्हणून काळावर आरोप आला त्या ठिकाणी. अशाच योग्यतेचे जीव प्रायः बहुसंख्येने आणि थोडेसे म्हणजे मग बाकीचे इथल्या लोकांना धर्म होणार नाही का? तर ते सांगितले की थोडेसे जीव आहे ते स्वाध्यायाधिकाच्या द्वारे तत्वज्ञानाला ग्रहण करून धर्माचं स्वरूप जाणतात आणि ते ऊर्ध्वतेला प्राप्त होतात त्या ठिकाणी. बाकीचे पुन्हा नरककिरींच्या गतीतून आलेले असतात, पुन्हा नरककिरींच्या गतीला प्राप्त होतात. राग द्वेष वगैरे करून धर्माच्या नावावर मिथ्या धर्माचं पोषण करून त्या ठिकाणी त्याचे गुण गाऊन त्याची स्तुती करून त्यांना मदत करून वगैरे अशा प्रकारे मिथ्यात्वाचंच पोषण करणारे जे जीव आहेत ते कुठे जाणार? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी. 5 पाप आणि 7 व्यसनापेक्षाही मोठं पाप कोणतं आहे? मिथ्यात्व आहे. म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा मिथ्यात्वाचा त्याग करा, मिथ्या मान्यतेचा त्याग करा, मिथ्या देवशास्त्र गुरूचा त्याग करा, मिथ्या धर्माचा त्याग करा. त्याला कृतकारिक अनुमोदनेचं फळ देखील पापच आहे हे जाणून त्याचा त्याग करा. अलग लक्षामध्ये, कारण मिथ्यात्वासारखं वाईट काही या जगामध्ये नाही आणि सम्यक्त्वासारखं सुखकारक काही नाही. आलं ना रे प्रपंचाचा? मिथ्यात्वासारखा शत्रू नाही आणि सम्यक्त्वासारखा मित्र नाही. ओम नमः.